बसला काय? फिश ऑन मित्रांनो, फिश ऑन. नाही धरायला, नाही धरायला. घ्या की ओढून घ्या इकडे. कोल्हापुरी फिशिंग विथ ऋतुराज मित्रांनो, तुमचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. आज आपण फिशिंगसाठी आलेलो. आपल्यासोबत ऋषी आहेत आणि आज आपण चांगल्या साईजचा वळशिवडा मारला आहे आणि मासा अडकला होता मित्रांनो. आणि तो मासा बाहेर काढायसाठी आपले मित्र विश्वजित यांनी खूप सपोर्ट केला मित्रांनो. मासा अक्षरशः गेलाच होता, तरी पण त्याला विश्वजित दादानी एक नंबर पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं वर आणला आणि मस्त कॅच झाला मित्रांनो. आणि मस्त व्हिडिओ झाला आहे, पूर्ण डिटेलमध्ये मस्त व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला आहे. एंडपर्यंत बघा मित्रांनो. थँक्स लॉट. ऋषी हा प्रोफेशनल शेफ आहे मित्रांनो आणि त्याला फिशिंगची आवड आहे. त्याचंही यूट्यूब चॅनल आहे रॉड अँड रिवर कोल्हापूर म्हणून, आणि नक्की त्याच्या चॅनलला जाऊन व्हिजिट करा. आणि तो इतकी भारी कुकिंग करतो आहे मित्रांनो, त्याचाही व्हिडिओ आम्ही लवकरच अपलोड करणार आहे. फिशिंगसाठी भरपूर चालवावं लागतं मित्रांनो आणि 2 तासाच्या प्रयत्नानंतर आम्हाला मासा भेटला होता आणि त्याचा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. भरपूर चांगल्या पद्धतीने ऋषीने व्हिडिओ केला आहे. हां होय काय? पुराच्या पाण्यात बसलेला देव बसला काय? फिश ऑन मित्रांनो, फिश ऑन मित्रांनो. साईज आहे. 2 तासाच्या कास्टिंगनंतर आपल्याला हा मासा भेटला होता आणि बघू शकताय कशा पद्धतीने आपल्या ड्रॅगचा आवाज येत आहे मित्रांनो. थांबा काढतो केव्हा. साईज आहे. बघूया साईज आहे का. आज कॅमेरामॅन आपल्याकडे 2 जण होते मित्रांनो, त्यामुळे दोन्ही अँगलनं आपण शूट केले आणि चांगल्या पद्धतीनं आपण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे की मासा आपण कशा पद्धतीनं बाहेर काढतोय. साईज आहे का नाही? नाही एवढं लई वेळ बसला म्हणून हळूहळू काढायचे. जाईल बिल काय? नशीब आपला आज नाही. मासा मित्रांनो चांगल्या पद्धतीनं हुकअप झालेला मित्रांनो. आणि असं गोष्ट झाली की मला समजतच नव्हता मासा ताकद कशी लावायला आहे. खूप दिवसांनी मासा कॅच झालेला, हुकअप झालेला, त्यामुळे मी शिस्तीत काढत होतो त्याला. स्पून घ्यायसाठी आलो आहे रिव्हर अँड रॉक कोल्हापूर सिद्धार्थनगर कमानीच्या इथं. तर बघू शकताय आपण स्पून घेत आहे. 35 ग्रॅमचे स्पून आहेत आणि लीडर लाईन आहे. तरी तुम्हाला पण चांगल्या प्रकारचे फिशिंगचे मटेरियल घ्यायचं असेल तर तुम्ही इथं येऊन घेऊ शकताय. मित्रांनो फिशिंग रिलेटेड तुम्हाला साहित्य हवं असेल तर नक्की इथे व्हिजिट करा. यांचा पत्ता आहे CPR शेजारी सिद्धार्थनगर कमान, रिव्हर अँड रॉक कोल्हापूर. नक्की एकदा व्हिजिट करा. तोंड दाखवाय नाही ना अजून? तोंड दाखवाय नाही अजून? हाय ऊस आहे तरी त्यातले राही ना, आतावर आला असतं जवळ. नाही ना साईज आहे. 2-3 किलो काय चेष्टा करतात का? जवळ आल्यानंतर मासा शेजारी असणाऱ्या झाडीमध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो. अडकलं का? काढू काय? काढू काय? काढते थांबा. बघू शकताय कशा पद्धतीनं मासा दोरी पळवत आहे. अशा वेळेला तुमचा ड्रॅग जास्त टाईट नसावा. साईज आहे. होय साईज आहे. बघू शकता मित्रांनो मस्त अशी साईज भेटलेली आहे. चांगला अटॅक मारला. बारका आहे एवढा पण. बारका रन मारतोय नि बारका काय. मला वाटत नव्हतं मित्रांनो एवढा मोठा मासा असेल, परंतु माझ्या अपेक्षापेक्षा जास्त मोठा मासा होता.
दाखवून चांगला हुकअप झाला घ्या. बारकाय साईज आहे नाही हो बारकाय साईज आहे हो. दुसऱ्यांदा रन मारतो साईज आहे. 4-5 किलोच आहे. काय म्हणतो साईज आहे हो. विषयाचा का खाल जा काढाय. मस्त अशी साईज भेटलेली आहे मित्रांनो. आणि आपले ऋतुराज दादा काढत आहेत. उद्या त्याला कसं बाहेर घेत आहेत. टंगूच धरू नकोस काय दोरी धरू नकोस. घे इकडे घे की इकडे घे 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 तिथं झाडीत जाणार बघ. गेला घे तुझ्याकडे जा इकडे जा इकडं. थांब थांब तशी धरू नको. नाही धरायला नाही धरायला. घ्या की ओढून घ्या इकडे. थांब 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 थांब. काढ दे काढ दे काढ दे लवकर. मासा मित्रांनो तर पाण्यात असणाऱ्या ठिबक सिंचनच्या पाईप होत्या त्या तिथंच टाकल्या होत्या. त्या पाईपीमध्ये त्याचा दोरा अडकलाय. दोरीशी काढ लवकर. मासा गेला बघ. हा हे काढ लवकर. ती पिशवी काढ की पिशवीवरनं काढ फक्त. दोरी ढिली पडली. घे ते पायपात अडकला. पाईपात अडकलाय. ह्या पाईपात अडकलाय बघ. इकडे घे की फक्त मासा घे वड. हुकअप झालाय चांगला तो. चांगला हुकअप झाला. मासा जायत नाही ते सोड. अहो ह्यात दोरा घासालाय. केळ बसल्या ना दोऱ्याला. हे तर हे वडा पहिला पाईप हे इकडे इकडे. इकडे अशा ठिकाणी मासा एकट्याला बाहेर काढणं खरोखर अवघड गोष्ट असते. दोरी दोरी त्यामुळे साथीदार असल्यामुळे मित्रांनो मासा बाहेर काढायसाठी खूप मदत होते. अरे दोरीला पिळे बसल्यात काय करायलायस तू. काय पिळा बघितलं? हे घे वर. ते दोरी हे घे की वर. हे घे इकडे घे. मासा घ्या काढून. ऐका हो. विषय आलाय वर इथंच मासा आलाय आहे. घे लवकर. मासा काढ पहिला. थांबा हे मारा हे मारा की हुक मारा की. तू मग माराच चाड दिस नाही. खाली 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 खाली. हा बस एक थांबत. गड आहे मग काय जाईल. नमस्कार मित्रांनो. आज फिशिंगसाठी आलो होतो ऋतुराज दादांसोबत. एक बिग साईजचा आपण वळशिवडा मारलेला आहे. तो अडकला होता तरी पण मस्त दादांच्या ज्या अनुभवानुसार आपण बऱ्यापैकी त्याला बाहेर काढला. बघू शकता मित्रांनो बिग साईज कॅच झालेला आहे. ऋतुराज दादाला कॅच झाला. आम्ही भरपूर वेळ कास्टिंग करत होतो. आता लास्टला जायचं ठरलं होतं तोपर्यंत कॅच झाला. जाळ्यात अडकला होता तरी पण ऋतुराज दादानी अनुभवानं बऱ्यापैकी त्याला बाहेर काढला. बघू शकता बिग साईज कॅच. साईज बघा मित्रांनो. मित्रांनो आज आपल्याला मासा हुकअप झालाय. वळ शिवडा साईज बघा. बिग साईजचा आपल्याला मासा कॅच झाला शिवडा. आपल्याला भरपूर वेळ आपण कास्ट करत होतो आज. आणि आज आपल्यासोबत आपले मित्र ऋषी आल्यात. बघू शकता मित्रांनो आज दादांसोबत फिशिंगसाठी आलो होतो. बिग साईज कॅच. खूप दिवसानंतर बिग साईज कॅच झाला आहे मित्रांनो. थँक्स टू ऋतुराज दादा.